गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही कशा आहात आणि तुमचा शुक्रवारचा दिवस कसा होता? ओके, शुक्रवारी आपण काय ठरलं होतं की मार्केट 500-700 लेवल तोडेल बहुतेक तरी, किंवा वरनं एक खाली फॉल देईल. ओके, मार्केटनी गॅप डाऊन ओपन देऊन टार्गेट 23,300 पर्यंत देऊन टाकले. पण ह्या परिस्थितीमध्ये गॅप डाऊन देऊन जेव्हा मार्केट खाली येतं ना, तेव्हा अजून मार्केट किती खाली पडेल ह्याची शक्यता कमी असते. मनामध्ये सगळ्यांची भीती असते की अजून खाली जाईल का, की मी इथे जर खालच्या साईडला खेळायला घेतलं तर मार्केट परत बाउन्स करेल का, कारण खाली लेवल्स लागल्या होत्या, खाली सपोर्ट होते. ओके, मी पण तेच केलं. मी काय केलं, 11:15 दरम्यान मार्केटने जेव्हा डबल बॉटम बनवला तेव्हा मी इथे कॉल दिला. ओके, कुठला कॉल दिला बघा, हा बघा, 180 ची एंट्री होती माझी, 200चा पहिला टार्गेट, त्यानंतर 240चा टार्गेट होता. मार्केटनी माझा टार्गेट दिला, त्यानंतर मार्केट फुल रिव्हर्सल झालं. ओके, मी माझ्या ग्रुपमध्ये पण हा मेसेज टाकला होता. ओके, तो हिट झाला आणि बरोबर 200 पॉईंटनी माझं रिजेक्शन घेतलं मार्केट. म्हणजे पॉइंट्स माझे बरोबर होते. होतं काय, क्लिअर टाकले, समटाइम्स वी हॅव टू मिस द ट्रेड. कुठला ट्रेड? खालचा ट्रेड. कारण का माझा रूल्स, माझे डिसिप्लिन्स मला सांगत नव्हतं की बाबा करायचंय. कारण त्याचं कारण काय होतं ना, की आपली जी इंडियाची शिप आहे ती फ्लॅग लावून, जी हॉर्मोस करून आहे, जी पातळ जागा आहे, समुद्राची वाट आहे, तिकडून जे ऑइल येते, क्रूड ऑइल येते, बाकी सगळ्या गोष्टी ज्या येतात ना, एक्सपोर्ट होत आहेत, ती इंडियासाठी खोलली गेलेली आहे, म्हणजे मैत्री खात्यामध्ये. त्यामुळे एक पॉझिटिव्ह न्यूज होती. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ओवाय डाटा मला वरच्या संकेत देत होता, मला वरचे संकेत देत होता. ओके, आता जेव्हा ओआय डेटा संकेत देतोय आणि अशा गोष्टी जेव्हा घडतायत तेव्हा मार्केटमध्ये ना एक बाउन्स येण्याचा चान्स जास्त असतो, आणि हे पहिलं पण खूप वेळा झालेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की इकडनं एक बाउन्स येणं बरोबर होतं. पण त्यानंतर मार्केटमध्ये खूप शार्प सेलिंग आली, पण मी काही घेतलं नाही. का? माझा रूल्स, माझे डिसिप्लिन्स आणि माझं सेटअप ते मला सांगत नव्हतं. कारण मागे 100 पॉईंट खाली गेलं मला फरक पडत नाहीये. माझा रूल काय बोलतो, माझा सेटअप काय बोलतो, बघा ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही ठाम राहता ना की मला करायचं नाही ट्रेडिंग, तेव्हा कुठे जाऊन तुम्ही चांगले ट्रेडर बनता. म्हणजे मार्केट तुमच्या दृष्टिकोनाने वरती जाणार आहे, पण मार्केट जात आहे खाली. मग तुम्ही तुमची जागा बदलाल का? नाही. रूल्स आर रूल्स, सेटअप्स आर सेटअप्स. मग मार्केटच्या पाठी जर तुम्ही पळत राहाल ना, मार्केट तुम्हाला पळवत राहील. मी तसं करत नाही आणि केलं पण नाहीये, सगळ्यांना ते दाखवून दिलं. ह्या गोष्टी अटल राहणं जरुरी आहे. का होतं माहिती आहे, तुम्ही जेव्हा दोन्ही साईडला खेळायला बघता ना, तेव्हा तुमचं कन्फ्युजन वाटतं. तुम्ही एक साईडला खेळायला बघाल ना, तेव्हा तुमचं डायरेक्शन आहे, विजन खूप ठाम असतं, आणि तेव्हा तुम्ही एक प्रॉपर ट्रेडर बनता. तुमचा सक्सेस रेशो जास्त असतो. ओके, आता त्या गोष्टी सगळ्या घडल्या त्या घडल्या, मला फरक पडत नाहीये, कारण का माझा सेटअप मला ते अलाउ करत नव्हतं, मला परमिट करत नव्हतं. ओके, मग आता पुढे काय बघा, पुढे काय, तात्यांनी काहीतरी ट्विट केलेलं आहे. तात्यांनी काय सांगितलंय ह्याच्यावरती पण लक्ष देणं जरुरी आहे, कारण का आजकाल आहे ना, तात्या जे बोलतात ना त्याप्रमाणे मार्केट वर खाली होतंय. ओके, आता गोष्टी जरा वरच्यावर समजूया, जास्त खोल जाऊ नकोया, कारण का आपण न्यूज वरती ट्रेडिंग करत नाही. तुम्हाला माहिती, मी न्यूज वर ट्रेडिंग करत नाही, मी टेक्निकल अनालिसिस वरती आपण ट्रेडिंग करतो. ओके, तात्या काय बोलतायत की जो हॉर्मोजचा जागा आहे, सगळी एक्सपोर्ट इम्पोर्टची जागा जी आहे, ओके, जिकडे तेल बाहेर निघतंय, बाकीच्या देशांना पण तो सांगतोय की बाबा आता ह्या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत, कारण का वॉरमुळे बाकीच्या लोकांना त्रास होतोय. बघा, पॉइंट नंबर 1, याचा अर्थ काय होऊ शकतो की तात्या आता थकलेत, तात्याला थांबवायचं आहे पण ते थांबत नाही. का थांबत नाही? कारण समोरचा देश थांबून देतच नाही. तो काय बोलले, चालू तो केलं, खतम मी करणार. एक नंबर आहे, मानलं पाहिजे, त्याला सल्यूट आहे. काय माहिती काय, जेव्हा कोणाकडे हरवण्यासाठी काय नसतं ना, म्हणजे सगळं उद्ध्वस्त केलंय, त्यांचा नेता मारला गेलाय, सगळ्या गोष्टी जेव्हा हाताच्या बाहेर गेल्यात, तेव्हा घाबरून नाही, तेव्हा ते लढून मरायचं असतं. आणि ह्याचं चांगलं उदाहरण एक हिस्ट्री बनले या देशाने. ओके, आता दुसरी गोष्ट, दुसरा पॉइंट, तात्या आता ट्विट वरती सांगतोय की आम्ही सगळं त्यांचं डिस्ट्रॉय केलंय, त्यांना मारून टाकलंय, संपून टाकलंय, आम्ही हे केलंय ते केलंय. तुम्ही जर त्याचा व्हिडिओ बघाल ना, त्याच्यामध्ये पण सांगतो की आता आम्ही
फुल जिंकलोय, वॉर जिंकलोय. बघा गोष्ट कशी आहे ना, समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा मी समोरच्याला मारू शकत नाही तेव्हा त्याला कमीपणा दाखवतो का, अरे तू हारलायस, तू गेलायस, तू घाबरलायस असं बोलतो. पण ऍक्च्युली आता घाबरलेले आहेत. मग त्यांच्या कंट्रीमधनं पण म्हणजे अमेरिकेमधनं पण काय गोष्टी आता बाहेर येतात की बाबा थांबवा, आमच्या माणसांना आणा, किती आमची माणसं मरणार आहेत, किती शक्यता आहेत, त्याचे माणसं मरतायत. अमेरिकेची माणसं सर्व जगामध्ये आहेत, त्यांची युनिट्स, त्यांचे सायंटिस्ट, बाकी सगळ्या गोष्टी तिकडे आहेत, त्यामुळे त्यांना पण धोकाच आहे ना शेवटी. पण तात्या काय बोलतायत, त्यांचं काहीतरी उलटच चाललेलं आहे. रोज काय ना काही नवीन गोष्टी करतात. आज काय चांगलं बोलतात, उद्या काय वाईट बोलतात. आता ह्या दोन गोष्टी जर आपण बघितल्या ना, तर ह्या जराशा आहेत ना, वॉर एंडला येतोय असं वाटतंय. पण ह्या वेळेला इराण काय करणार नाहीये, खतम करणार. का करणार माहिती काय, तुम्ही एक तर आमचं सगळं द्या, माझे कंडिशन्स ऐका, त्यानंतर मी डिसाईड करेन वॉर कधी संपायचा तो. म्हणजे याचा अर्थ झाला ती लोक आता पॉवरफुल झाले कंट्री. दुसरी गोष्ट, त्यांनी इथे आहेत ना, जी वाट आहे जाण्याची त्याच्यावरती कब्जा केलेला आहे, कोणाला जाऊन देत नाहीयेत. आता जी मैत्री कंट्री आहे जसं इंडिया आहे, त्यांना जाऊन दिलं, आपला वेसल आलाय, अर्ध्या वाटेत आलेला आहे, ठीक आहे. दुसरा वेसल पण इथं आहे, तो पण निघणार आहे. ओके, मग आता काय, अमेरिकेने ह्या जागेवरती कब्जा करण्याचा प्रयत्न पहिल्यापासून पण केलेला आहे, ह्यावेळेला पण करत होता, पण ते फसलाय. मग आता हा देश पॉवरफुल झालाय, आता इथे तो टोल नाका बसवणार की या द्या आणि निघा आता. म्हणजे असं बघायला गेलं ना, तर अमेरिकेने स्वतःच्या पायावरती दगड मारलेला आहे. अमेरिकेने स्वतःच्या पायात दगड मारलेला आहे, हे समजण्याची गोष्ट आहे. आज डॉलर किती पण जाऊ दे, 91-92 फरक पडत नाही. जेव्हा फॉल येईल ना, तेव्हा मोठा एक फॉल येतो, जसा आता आपण फॉल बघतोय. ओके, तर मार्केटमध्ये पुरी नेगेटिव्हिटी आहे, मार्केट पूर्ण एकदम खचलेलं आहे. ठीक आहे, मी खचण्यापेक्षा मार्केटला बोलतो मार्केट खूप वॉलेटाईल आहे. तुम्ही जर बघाल ना मार्केटची परिस्थिती, आपण प्लेन चार्ट बघूया. मार्केट ज्या पद्धतीमध्ये वागतंय ना, तुम्ही बघाल ना, इकडनं 2 मार्च पासून गॅप डाऊन वर खाली, गॅप डाऊन वर खाली, गॅप डाऊन वर खाली. म्हणजे काय चाललंय हे कोणी सांगू शकत नाही, ह्याला बोलतात जास्त वर्ल्डली. ओके, इंडिया विक्स पण 22 पर्यंत जातोय. इंडिया विक्स काय, हा विषय आम्ही FN मध्ये शिकतोच, समजतोच की जेवढा जास्त असेल ना, तेवढी व्हॉलिटी जास्त असेल. ह्या परिस्थितीमध्ये आहेत ना, आपल्याला थांबायचं असतं, उगाच उडी मारायची नाही. हा मार्केट पडतंय म्हणून पुट घेऊन बसायचं नाहीये. ठीक आहे, कधी मार्केट बाउन्स करेल ना काय सांगू शकत नाहीये. ओके, परिस्थिती हाताच्या बाहेर अजून गेली नाही. ओके, परिस्थिती हाताच्या बाहेर कधी जाईल ते पण तुम्हाला सांगतो. परत गॅप डाऊन, परत गॅप डाऊन, हा एक फॉल मार्केटने चांगला दिलाय जो शुक्रवारचा आहे. इथे स्ट्रॉंग सेलिंग दिसते. ओके, आता आपण आहे ना, एक तास जाऊन येऊन बघूया की मार्केट एक्झॅक्टली काय करते. बघा, हा जो लेवल होती, ही जी लेवल होती 24,400 ची, सॉरी 420 ची, ती मार्केटने तोडलेली आहे आणि मार्केट इकडनं टेस्ट करून परत खाली आलाय. म्हणजे काय, खालच्या दिशेला वाटचाल करणार आहे. मग कुठपर्यंत जाऊ शकतो. ओके, तर आता अजून डेलीवरती येऊन आपण बघूया. बघा, इथे ना स्ट्रॉंग सपोर्ट होता, इथे पण स्ट्रॉंग सपोर्ट होता, तो मार्केट तोडलाय 24,024चा, 420चा. ओके, त्यानंतर मार्केट गॅप डाऊन होऊन परत वरती आलं आणि परत खाली आलं. म्हणजे कसं, जाताना मार्केट सपोर्ट घेऊन जातं. ओके, येताना मार्केट रेसिस्टन्स घेऊन खाली येते. मार्केट त्या पद्धतीने चाललेलं आहे. ओके, दुसरी बाजू म्हणून बघूया. कुठली बाजू, वीकली क्लोजिंगची बाजू बघूया आपण. आता वीकलीवरती सगळा गेम आहे. वीकलीवरती ना, मला काहीतरी असं दिसते बघा, ही ग्रीन लाईन दिसते. याचा अर्थ काय, कारण का इथे ना, इथे तुम्ही बघाल ना, तर एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे जो आहे ना, लगभग 22,140 150चा आहे. जर मी अजून त्याला खाली घेतलं लगभग तरी 22,040 पर्यंत, असं राऊंड फिगर बघायला गेलं ना, तर 22,000 पर्यंत मला हा एक गॅप दिसतोय. ओके, मार्केट आता हा जो गॅप आहे ना, मार्केट हा पण भरणार. तर मार्केटला पुढे यायचं ना, मार्केट इकडनं येऊन असं जाणतं. म्हणजे बघा ना, इकडे आले, वरती गेले, इकडे आले,
तर ही कंटिन्युटी येईल आणि इथे एक बॉटमला स्ट्रॉंग बाईंग दिसेल. बघा बाईंग कधी करायचं असतं माहिती आहे का तुम्हाला? सिंपल गोष्ट आहे, टॉपला सेलिंग बॉटमला बाईंग. मग आता मार्केट परफेक्ट टॉपला यायचा प्रयत्न करते, बॉटमला यायचा प्रयत्न करते, मग इथे अजून बाईंग केलीच पाहिजे, तेव्हाच मार्केट इकडनं वरती येईल आणि त्यानंतर आपल्याला चांगले दिवस बघायला येतील. म्हणजे पुढच्या हप्त्यामध्ये काय घटना घडतील, वॉर बंद होईल, सीजफायर होईल, जे पण गोष्टी होतील त्या चांगल्याच न्यूज मध्ये एक बाउन्स येऊ शकतो. ओके, पण मग आता काय, मार्केटला इथपर्यंत येणे भाग आहे, 22,000ची लेवल. ओके, दुसरी गोष्ट, जर मी ही लेवल बघत असेल, तुम्हाला काय वाटतं मार्केट डायरेक्टली खाली येईल का? नाही, मार्केट काय करेल माहिती काय, 22,400 पासून पण बाउन्स करू शकेल, ते पुरे येणार नाही, असं खाली येणार नाही. किंवा दुसरी गोष्ट, मार्केट ही लेवल 22,000 लेवल तोडून परत इकडनं बाउन्स करू शकेल. म्हणजे 22,000चा एक राऊंड फिगर या किंवा एक गोष्ट आपल्याला दिसण्यात आलेली आहे. किती पॉईंटची रॅली लगभग आपले देते? 1100 पॉईंट समजून घ्या अंदाजे. म्हणजे मार्केटला अजून 1100 पॉईंट ट्रॅव्हल करायचं आहे असं दिसण्यात येत आहे. ओके, असं दिसण्यात येत आहे. आता हा वीकली झाला, डेलीचा चार्ट झाला. मग आता उद्या काय होईल? हा, उद्या काय होईल बघा, आपण ह्या गोष्टीवरती जरा ठाम राहूया. मी लेवल्स लावून ठेवल्यात. आता मार्केटला जर खाली यायचं तर मार्केटने ही लेवल तोडणं जरुरी. कुठली? 23,100 लेवल तोडणं जरुरी आहे. वरती जर मार्केटला जायचं आहे तर लगभग डे हाय तोडला जरुरी आहे. किती? 23,460. ओके, माझ्या मते उद्या मार्केट गॅप अप होण्याची शक्यता आहे किंवा फ्लॅट ओपनिंग होईल आणि ना एक वन साइड रॅली देण्याचा प्रयत्न करेल. आणि इकडनं मार्केट बघा, दोन ठिकाणी मार्केट रिव्हर्सल होतं. एक तर मार्केट इकडनं रिव्हर्सल होईल आणि 22,900 पर्यंत यायचा प्रयत्न करेल. कधी? येणाऱ्या 2 दिवसामध्ये. निफ्टीची एक्सपायरी पण आता आहे, निफ्टीची एक्सपायरी पण आहे मंगळवारी, त्यामुळे इथपर्यंत यायचा प्रयत्न करेल किंवा मार्केट इकडनं परत खाली येण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. कारण खाली गॅप आहे ना, तर 1100 पॉईंट आहे, तर हे 200-300 पॉईंट आहेत. मार्केट कॅप्चर करेल पटकन किंवा डायरेक्टली गॅप डाऊन ओपन होईल, टार्गेट देईल आणि मग इथे साईडवेज होण्याचा प्रयत्न करेल. ओके, दुसरी गोष्ट, मार्केटला वरती जाण्यासाठी डायरेक्टली जाऊ शकत नाही. मार्केटला इथे सपोर्ट दाखवणं जरुरी आहे, म्हणजे इथे सस्टेन होणं जरुरी आहे. इथे किंवा 22,000च्या लेवलला बघा, मी खाली एक लेवल पण लावले. दुसरी लेवल जी दिसते ना, लगभग 22,530 दिसते आणि त्यानंतर डायरेक्टली 22,000ची लेवल दिसते मला, 22,960ची, म्हणजे तीच 22,000ची लगभग. तरी मग आता मार्केटला एवढं जर ट्रॅव्हल करायचं असेल तर आपण बघूया ना, हा हप्ता पुढचा आहे, पुढच्या हप्त्यात पैसा कमवण्याची खूप फार चांगली संधी आहे. खूप क्लिअर कट आहे. उद्या मी लगभग 80% पीई साठीच जाईन, कारण इकडनं जरी वरच्या साईडला एक कॉल साईडला किंवा वरच्या साईडला ट्रेड होत असेल ना, तुम्ही सोडून बाउन्स करून खाली येण्याचा मार्केट जेव्हा प्रयत्न करेल तेव्हा मी टॉपला सेलिंग करेन. ह्याला बोलतात सेलिंग ऑन राईज. म्हणजे जेव्हा राईज होतं ना मार्केट तेव्हा सेल केलं जातं. ओके, आणि जर इथे यायचं असेल ना मार्केटला, ही जी लेवल दाखवायची असेल 900ची लेवल किंवा ही लेवल दाखवायची असेल ना, तर मार्केटला वरनं जास्त प्रेशर लावायची गरज पडणार नाही, मार्केट झटकन खाली. इकडनं जर मार्केट आलं ना तर खूप आस्ते खाली येईल. गोष्ट समजून घ्या, इकडनं जर मार्केट आलं ना खाली तर आस्ते खाली येईल. पण जर मार्केट बाउन्स करून वरती गेलं ना तर काय माहिती काय, रसिस्ट करून मार्केट खाली येते. काय करेल? रसिस्ट करून मार्केट खाली येते, ही अशी गोष्ट येईल. त्यामुळे उद्या पुटसाठी तयार राहा, मंगळवारी पुटसाठी तयार राहा. मार्केट 2-3 दिवसामध्ये चांगल्या लेवल्स तुम्हाला दाखवून देईल आणि त्यानंतर बघूया. तो पण त्या ह्या वारच्या गोष्टी पण जरा थांबतील, त्या आटोक्यात येतील. ठीक आहे, त्यानंतर आपण काहीतरी करूया ना. पण नक्कीच इक्विटीसाठी बाईंगचा मोका 22,500 पासून चालू होतोय. म्हणजे जेव्हा गेट ओपन होतात, द्वार ओपन होतात, बाईंगचे सगळे कॉन्सेप्ट जे आहेत बाईंग द बॉटम, ते 22,500 किंवा 22,000च्या लेवलला मला इकडनं बाईंग स्ट्रॉंग दिसत आहे. ठीक आहे, तर आता उद्या काय होईल, उद्या कशी ट्रेडिंग करायची, ही माझ्या ग्रुपमध्ये तर मेसेज टाकतच आहे, हर वेळा टाकत असतो मी. कारण का आता मार्केट आता खूप अग्रेसिव्ह प्रमाणे ट्रेड करत आहे. त्यामुळे मला आता सतर्क राहणं जरुरी आहे, कारण माझ्या फॅमिली मेंबर्सला पण लेवल देणं जरुरी आहे.
तुम्हाला पण जर काही गोष्टी समजत असेल तुम्ही मला व्हॉट्सअपच्या द्वारा मेसेज करू शकतात. मी जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. माझं लक्ष पूर्ण मार्केटवरती आहे, म्हणजे 100% नाही, 101% मार्केटवरती. कारण मार्केट ह्या परिस्थितीमध्ये काय करेल ना, हे आपल्याला शिकण्यासारखं आहे. मार्केट जर मध्ये कुठे असेल ना, तर आपण अनालाइज करू शकत नाही. पण मार्केट ह्या लेवलला आहे ना, तर अनालाइज करणं, या टेक्निकल वरती जाणं खूप अवघड जातं. हे सगळ्यांना माहिती आहे. बॉटम मधून बाईंग येईल की अजून खाली जाईल. ठीक आहे. आता उद्या आणि परवा, सोमवार आणि मंगळवारी मार्केट एक्झॅक्टली काय करते सगळं ह्याच्यावर डिपेंड आहे. मार्केट ह्या लेवल तोडते, मार्केट 22,000ची लेवल तुम्हाला नक्कीच दाखवेल. ओके, किंवा 22,500 वरनं बाईंग येईल. तर इक्विटीसाठी मी बाईंग साठी तयार आहे. तुम्ही पण तयार राहा. बाईंग तर नक्कीच आहे. कारण का ना, बॉटम मध्येच सगळ्या गोष्टी लपलेल्या असतात. मार्केट जेव्हा पडायचं तेवढं पडलंय, मार्केट जेव्हा पडायचं ना तेवढं मार्केट पडलेलं आहे. ओके, आता कोणाला दिसेल एम पॅटर्न दिसत असेल. ओके, ती पण गोष्ट करूया. जर जर तुझी गोष्ट आहे, जर मार्केटने 22,000ची लेवल पण तोडली, मग मार्केट डायरेक्ट पाताळमध्ये आहे. पण असं होणं पॉसिबल आहे का तुम्ही सांगा? नाही, तसं पॉसिबल नाहीये. ते गोष्टी होणं अशक्य आहे. ठीक आहे. मी आता बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघत आहे. कारण का तुम्हाला सांगितलं ना, मी बाईंगची ऑपॉर्च्युनिटी बघत आहे. पण ती केव्हा? या हप्त्याच्या पुढच्या हप्त्याच्या क्लोजिंग मध्ये जी बाईंगची ऑपॉर्च्युनिटी मला दिसली, तर मी इक्विटीमध्ये नक्कीच बाईंग करेन. ठीक आहे, इक्विटी नक्कीच बाईंग करेन. तोपर्यंत मी शांत राहण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, वरच्यासाठी ट्रेड कुठे करायचंय? 23,460च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर, नाहीतर 22,900च्या खाली डायरेक्टली मोठा फॉल आहे. 22,900 नाही, 23,100च्या खाली डायरेक्टली मार्केट एक वरचा मुवमेंट देऊन मार्केट नक्कीच खाली येईल. उद्या मी 80% पुट साठी आहे. माझे लॉट पण 10 असतात, तुम्हाला ते पण माहिती आहे. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. त्याच्यासाठी परवा पण निफ्टीचा एक्सपायरी आहे, तो पण खास आहे. ओव्हर ट्रेडिंग करू नका, लॉट वाढू नका. मार्केटला पहिलं कळवून द्या. 10 सव्वा 10 नंतर आपला टायमिंग फिक्स आहे, 9:15 9:10च्या नंतर, 9:45 म्हणजे 9:15च्या नंतर किंवा 10च्या नंतर एक मुवमेंट येतो. हा विषय आहे. ओके, विषय ना समजा. लोक जिकडे पडतायत त्यांच्या बाजूला नका, तुम्ही पण पडाल, तुम्ही पण चिरडून जाल, लॉस कराल. त्यामुळे थांबा, गोष्टींना समजा, शिका, त्यानंतर काहीतरी करा. भले मी पुढच्या जर कमवलं नाही तर मला त्याचा गम नाही, पण मला शिकायला काहीतरी भेटलं नवीन, याचा मला आनंद जास्त असेल. स्टॉक मार्केटमध्ये जेवढं तुम्ही शिकाल तेवढा तुम्हाला कमीच पडेल. कारण हा अथांग समुद्र आहे. तुम्ही अजून इथेच आहात आणि एक एक बूंद बोलतो ना, एक एक थेंब तुम्ही साठवतायत. त्यामुळे हे सगळं कॅप्चर करणं तुम्हाला या आयुष्यात तर पॉसिबल नाहीये. कुठलाही दिग्गज बोलत असेल की मी स्टॉक मार्केटला पुरं समजलोय, तर ते चुकीचं आहे. त्याला रोज शिकायला लागतं, त्याला रोज समजायला लागतं काय लेवल्स आहेत काय नाही आहेत. त्याप्रमाणेच तो ट्रेडिंग करू शकतो. ब्लाइंडली कोण ट्रेडिंग करू शकत नाही. ओके, पीसीआय रेशो, ओआय रेशो जर तुम्हाला बघायचं तर मी तुम्हाला दाखवून देतो एकदा. पीसीआय रेशो 55 आहे. ठीक आहे, आधी पण 99% झालेली आहे. त्यामुळे पेनिक सिच्युएशन तर आहेच. ओके, दुसरी गोष्ट, इंडिया विक्स बघा, मागे तुम्हाला सांगितलं 22 वरती आहे, व्हॉलिडिटी जास्त आहे, वन साइड मुवमेंट दिली, काय सांगू शकत नाहीये. तर या गोष्टींमध्ये आपण उगाच पडून आपला लॉस करून घेणं हे चुकीचं, म्हणजे ते ना आपल्याच पायावर दगड मारायचा, ही गोष्ट होते. त्यामुळे काय गोष्टी ना घडू दे, एक दिशा भेटू दे, किंवा खालची किंवा खालची. ओके, 23ची लेवल तोडली ना तर मागे 22,500 तर 100% येतं. 900 तोडून 500ला खाली येतच येतं. लिहून घ्या, मग बसा पुटमध्ये. हा, पण बीटीएससी नाही, हा गेम घाणेरडा आहे, नका करू. भली टार्गेट डेल मार्केट तुम्हाला प्रीमियम देणार, कारण प्रीमियमचा डीकेचा विषय तुम्हाला माहिती आहे काय तो. जे ट्रेडिंग करतात ते, जे नवीन आहे त्यांनी करूच नाही. मार्केट टार्गेट देईल पण प्रीमियम देणार नाही आणि प्रॉफिट देणार नाही, कारण टाइम डिकेचा इश्यू असतो. भले तुमचं मार्केट बंद आहे शनिवारी रविवार ना, तरी पण तो टाइम डिकेचा इश्यू असणारच. असं नाही की शुक्रवारी 3:30ला बंद झालं आणि सोमवारी 9 वाजता चालू झालं तर तिकडनंच मार्केट चालू होईल, असं नसतं. टाइम डिका विषय खूप घाणेरडा आहे. टार्गेट तुम्हाला देईल पण प्रॉफिट देणार नाही, कारण मार्केट त्याच कंडिशन मध्ये बनलेलं आहे. ठीक आहे, तर उद्याचा दिवस तुमचा चांगला जावो, ग्रीन जावो, तुम्ही यशस्वी व्हावं, तुम्हाला मार्केट पूर्णपणे दिसावं ही अपेक्षा हा व्हिडिओ थांबत आहे. तुम्हाला जर गोष्टी समजल्या असतील, कळल्या असतील आणि बऱ्या वाटल्या असतील आणि पटल्या असतील
तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजच्या पुरती धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.